Hi, welcome friends. I am S.D. Bharande and today we discuss last point in the topic of design of shaft keys and couplings. In previous two lectures, we have discussed on the design and design procedure of muff coupling and flange coupling. Today we discuss the type of coupling is the bushed pin type flexible coupling. In that, today we discuss what is a bush pin type flexible coupling and what is the design procedure with one problem on the bush pin type flexible coupling. A bushed pin type flexible coupling is shown in the figure. It is a modification of a rigid type flange coupling जे last lecture ला आपण बघितलं होतं. The coupling bolts are known as pins. हे जे coupling चे bolts आहेत याला आपण म्हणणार आहे पिन म्हणणार आहे या ठिकाणी. त्यामुळे याचं नाव बुश पिन टाइप आपण ठेवलेलं आहे. द रबर और लेदर बुशेस आर यूज्ड ओव्हर द पिन्स. ह्या ज्या पिन्स आहेत याच्या भोवतीनं रबर किंवा लेदरचे बुशेस यूज केले जातात. म्हणजे डायरेक्टली बोल्ट आपण इन्सर्ट करत नाहीये, पिन इन्सर्ट करत नाहीये, त्याच्या भोवती बुश असणार आहे जे रबर किंवा लेदर पासून बनलेलं असणार आहे. टू हाल्व्स म्हणजे काय, दोन सेपरेट पार्ट. टू half flanges of coupling are dissimilar in construction. दोन फ्लॅंजेस असणार आहेत या ठिकाणी. या ठिकाणी जर बघितला इकडचा हा जो फ्लॅंज आहे याचं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे. म्हणजे दोन्ही हे सिमेट्रिक नाही आहेत किंवा सिमिलर नाही आहेत, डिसिमिलर आहे ते. अ क्लिअरन्स ऑफ 5 mm, या दोन्हीच्या मध्ये क्लिअरन्स आहे 5 mm. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. इज केप्ट बिटवीन द फेसेस ऑफ two halves of coupling. There is no rigid connection between them and the drive takes place through the medium of compressible rubber or leather bushes. म्हणजे जे रबर किंवा लेदर बुशेस आहे त्याच्यावरून आपण ड्राईव्ह घेत असते. म्हणजे जो आपण पॉवर ट्रान्समिट करणार आहे वन फ्लॅंज टू अनदर फ्लॅंज हा त्या रबर किंवा लेदर थ्रू पास होणार आहे. फ्लेक्सिबल कपलिंग इज यूज्ड टू कनेक्ट अ मशीन टू अ प्राइम मूव्हर फॉर डायरेक्ट ड्राईव्ह. यासाठी आपण यूज करत असतो. मग हा फ्लेक्सिबल कपलिंग देण्यामागचा किंवा बनवण्यामागचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ फ्लेक्सिबल कपलिंग? फर्स्ट, टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ शॉक फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर. एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला ज्यावेळी पॉवर ट्रान्समिट करत असते त्यावेळी शॉक कमी करणं हे पहिलं पर्पज आहे. सेकंड, टू इलिमिनेट स्ट्रेस रिवेल्स when either shaft is subjected to deflection at or near the coupling. This is the second purpose. As per the protected and unprotected flange coupling, here is also terminology given. In that, small d is the diameter of the shaft. Here is the small d. You can see here. This is the small d. Capital D outer diameter of the hub. This is the capital diameter. D1 is the diameter of the bolt circle. D2 is the diameter of the flange. L is the length of the hub. TF is the thickness of the flange. TP thickness of the protective flange. या ठिकाणी बोल्ट आहे, नट आहे, नटवरती प्रोटेक्टिव्ह फ्लॅंज इन्सर्ट केलेला आहे. LB is the length of the bush in flange. फ्लॅंज मध्ये बुशची लेंथ जेवढी असणार आहे ती असणार आहे एलबी, म्हणजे एवढी लेंथ. डीबी, दिस इज द डीबी, नॉमिनल डायमीटर ऑफ द पिन. D1 डायमीटर ऑफ द एनलार्ज्ड पोर्शन. दिस इज द D1 एनलार्ज्ड पोर्शन ऑफ द पिन. D2 is the outer diameter of rubber bush and small n is the number of pins. Terminology is nearly same as the flange coupling. In designing the bushed pin type flexible coupling, some of the proportions of rigid flange coupling are modified in order to reduce the bearing pressure on the rubber bushes, which should not exceed. म्हणजे जे फ्लॅंज टाइप कपलिंग मध्ये आपण जे प्रपोर्शन्स घेतले होते तेच प्रपोर्शन ॲज इट इज घेतले आहेत, पण थोडेसे त्यामध्ये मॉडिफाईड करून घेतले आहेत. कारण या ठिकाणी रबर बुश आपण एक एक्स्ट्रा पार्ट घेतलेला आहे
आणि ज्याच्यामुळे बेअरिंग प्रेशर जे आहे ते बेअरिंग प्रेशर हे रिड्यूस होणार आहे. इन ऑर्डर टू कीप द बेअरिंग प्रेशर लो, नंबर ऑफ पिन्स, पिच सर्कल डायमीटर ऑफ पिन्स अँड पिन साइज आर इन्क्रीज्ड. बेअरिंग प्रेशर हे कमी झाल्यामुळे पिनचे नंबर, पिच सर्कल डायमीटर आणि पिन साइजेस हे इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट, let's start the design of bush pin type flexible flange coupling. Design of shaft and key is as per our last discussion, design of shaft and key. This is we are directly accepted here. Second, dimensions of coupling as standard proportions. काही standard empirical relations आहेत त्याच्या थ्रू आपण standard proportions coupling चे आपण घेऊन dimension fix करणार आहे. Outer diameter of hub capital D is 2D. Length of the hub L is equals to 1.5D. Thickness of the flange TF is 0.5D. Thickness of protective flange TP is equals to 0.25D. म्हणजे या ठिकाणी सुद्धा स्मॉल डी आपल्याला कॅल्क्युलेट पहिल्यांदा करावं लागणार आहे. थिकनेस ऑफ प्रोटेक्टिव्ह फ्लॅंज TP 0.25D. नंबर ऑफ पिन्स स्मॉल n is equal to 3 for up to 30 mm, 4 up to 75 mm, 6 up to 110 mm, 8 up to the 150 mm. These are the standard proportions. Next, design of hub. The hub is subjected to a torsional shear stress considering it is a hollow shaft. जसं फ्लॅंज मध्ये आपण हबला हॉलो शाफ्ट कन्सिडर केला होता तसंच या ठिकाणी सुद्धा करणार आहे. The torsional shear stress induced in the hub, hollow shaftचा फॉर्म्युला torsional shear stress जो शाफ्ट डिझाइन मध्ये आपण बघितलाय. Tau h is equal to 16t divided by pi d cube into 1 minus k raised to 4 is equation number 8. Tau h is the torsional shear stress induced in hub which is Newton per mm square. Capital T is torque to be transmitted Newton mm. For the safe design of hub against shear failure, the induced torsional shear stress this in the hub must be less than the allowable shear stress. म्हणजे डिझाइन आपलं सेफ असणार आहे. क्वेश्चन मध्ये दिलेल्या allowable स्ट्रेस पेक्षा हा shear stress कमी असायला पाहिजे. नेक्स्ट, डिझाइन ऑफ फ्लॅंज. The flange is subjected to a direct shear stress at the junction with the hub. Direct shear stress असणार आहे. Formula T is equals to shear area into direct shear stress into outside radius of the hub. Put the values. Shear area is pi d Tf into direct shear stress tau f into outside radius of the hub which is d by 2. From this we will make the equation capital T is equals to pi d square Tf divided by 2 into tau f. Rearranging this equation B, the direct shear stress induced in the flange is given by tau f is equals to 2t divided by pi d square Tf. This is equation number C, where tau f is the direct shear stress induced in the flange Newton per mm square. For the safety of flange against shear failure, the induced direct shear stress must be less than the allowable shear stress for फ्लॅंज. या ठिकाणी सुद्धा अलाउबल शियर स्ट्रेस हा या इंड्युस्ड शियर स्ट्रेस पेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे डिझाइन आपलं सेफ आहे. नेक्स्ट, डिझाइन ऑफ पिन्स. आता हा जो पिन आहे जसं आपण फ्लॅंज कपलिंग मध्ये बोल्ट कन्सिडर केला होता या ठिकाणी पिन असणार आहे. पण फक्त पिन नाही आहे, पिनच्या साईडला बुश सुद्धा या ठिकाणी आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जो फोर्स ऍक्ट होणार आहे या फोर्सला आपण एफ किंवा डब्ल्यू काही केसमध्ये म्हणलाय, काही ऑथरने डब्ल्यू म्हणलाय, काही ऑथरनं एफ म्हणलेला आहे. चला कुठलेही नोटेशन घेऊ शकता, नोटेशन मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. डिस्टन्स किती आहे LB डिवाइड बाय 2 प्लस 5. चला तर प्लस 5 आपण एक्स्ट्रा घेत असतो. इन दिस फिगर पिन विथ रबर बुश, द डिझाइन ऑफ पिन इज ॲज फर्स्ट सिलेक्ट द नंबर ऑफ पिन्स स्मॉल n. नंबर ऑफ पिन्स पहिल्यांदा आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. Nominal diameter of the pin dB will be calculated. The nominal diameter of the pin is determined by using the empirical relation dB is equals to 0.5d divided by under root small n. याच्यावरून आपण dB कॅल्क्युलेट करणार आहे, पिनचं डायमीटर कॅल्क्युलेट करणार आहे. चला नेक्स्ट, डायमीटर ऑफ एनलार्ज्ड पोर्शन ऑफ पिन D1.
पिनचा जो एनलार्ज पोर्शन आहे म्हणजे D1 जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. यासाठी जे स्टँडर्ड प्रोपोर्शन आहे ते काय DB प्लस 4 mm. जो DB आलाय त्यामध्ये 4 mm ऍड करणार आहे आपण. नेक्स्ट आउटर डायमीटर ऑफ द रबर बुश D2. हा D2 जो आहे रबर बुशचा आउटर डायमीटर हा कसा कॅल्क्युलेट करतोय. इट इज अज्युम्ड दॅट द ब्रास बुश ऑफ 2 mm थिकनेस 2 mm थिकनेसचा ब्रास बुश आहे अँड रबर बुश ऑफ 6 mm थिकनेस 6 mm चा रबर बुश आहे आर फिटेड इन द एनलार्ज पोर्शन ऑफ द पिन. त्या पिनच्या एनलार्ज पोर्शन मध्ये हे बसवलेलं आहे. बरोबर. हे दोन्ही साईडला आपल्याला कन्सिडर करावं लागेल. बरोबर. म्हणजे D1 प्लस 2 × 2 प्लस 2 × 6 बसलं. म्हणजे दोन्ही बाजूला इकडे 2 mm इकडे 2 mm इकडे 6 mm इकडे 6 mm असे टोटल ट्वाइस होणार आहे. म्हणजे D2 जो असणार आहे तो किती असणार आहे D1 प्लस 2 × 2 प्लस 2 × 6 mm. नेक्स्ट डायमीटर ऑफ बोल्ट सर्कल D1 कॅपिटल D1 बोल्ट सर्कलचा डायमीटर. चला हे मेन जी फिगर आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बोल्ट सर्कलचा डायमीटर. कन्सिडरिंग द डिस्टन्स ऑफ 8 mm बिटवीन द टू सरफेसेस ऑफ द हब अँड द रबर बुश द डायमीटर ऑफ द बोल्ट सर्कल इज D1 इज इक्वल्स टू कॅपिटल D प्लस D2 प्लस 2 × 8. 8 mm आपण डिस्टन्स जे आहे ते त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. हे दोन्ही बाजूला असणार आहे. लक्षात आलं. नेक्स्ट लेंथ ऑफ बुश इन फ्लॅंज LB स्मॉल LB. बुशची लेंथ फ्लॅंज मध्ये काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. लेंथ ऑफ बुश इन फ्लॅंज इज कॅल्क्युलेटेड बाय कन्सिडरिंग द बेरिंग प्रेशर ऑन द पिन. पिनवरती बेरिंग प्रेशर कन्सिडर करून आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग बेरिंग प्रेशर किती असणार आहे F जो फोर्स ऍक्ट होते जो लोड ऍक्ट होते तो W किंवा F आपण कन्सिडर करणार आहे. बेरिंग प्रेशर इंटू प्रोजेक्टेड एरिया F इज इक्वल्स टू बेरिंग प्रेशर PB and projected area length into diameter D2 into LB. Now torque transmitted is capital T is equals to small n into F into D1 by 2. Substituting the equation E in equation F. हे मागचं जे इक्वेशन होतं ते आपण त्यामध्ये पुट करणार आहे. पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे कॅपिटल T is equals to n into PB into D2 into LB into D1 by 2 is equation number J. From the equation G, the length of bush in flange LB is calculated. G equation वरून आपण calculate करणार आहे length of the bush. Next, stresses induced in pin. Pin मध्ये stresses कोणकोणते induce होणार आहेत ते या ठिकाणी बघणार आहे. As each pin is rigidly fastened by nut to one of the flanges, it acts as a cantilever beam. म्हणजे जे पिन्स आहेत ते आपण कॅन्टिलेव्हर बीम म्हणून कन्सिडर करणार आहे. The uniformly distributed load acting on the pin is equivalent to a point load F. So point load आपण F म्हणून कन्सिडर केलाय. तो UDL आहे तो आपण point load म्हणून कन्सिडर केला F म्हणून. Acting at the center of the length LB. LB च्या सेंटरला तो ऍक्ट होते. Due to this, the force F, the pin is subjected to a bending stress and direct shear stress. एक तर बेंडिंग होऊ शकते त्याचं किंवा शिअर होऊ शकते. कशामुळे त्या F या लोडमुळे त्या पिन वरती. बेंडिंग स्ट्रेस इन पिन इज द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट ऍक्टिंग ऑन द पिन इज बेंडिंग मोमेंट M is equals to force into distance. Force is F into distance is LB upon 2 plus 5. ही फिगर बघा पिनची फिगर जी आपण ड्रॉ केली होती त्या फिगर मध्ये तुम्ही बघू शकताय LB divided by 2 plus 5. After that, the maximum bending stress induced in the pin is sigma B is equals to M by Z. We know this equation in unit 2. In that, put the values of M and Z. Z is the sectional modulus for this cross section. Put the values and get sigma B is equals to 32F into bracket LB divided by 2 plus 5 divided by pi dB cube, where capital F is equals to, what is capital F? T divided by N into D1 by 2. Direct shear stress in the pin is tau B is equals to F upon force upon area, F upon pi by 4 dB square, or from this equation we can simplify tau B is equals to 4F divided by pi dB
square. Principal stress in pin is as the pin is subjected to a bending stress. पिन जो आहे तो कॅन्टिलिव्हर बीम कन्सिडर केला आहे आपण आणि तो बेंडिंग स्ट्रेसला जर असेल तर बेंडिंग स्ट्रेस अँड डायरेक्ट शिअर स्ट्रेस, बेंडिंग आणि डायरेक्ट शिअर स्ट्रेस जर असेल त्या ठिकाणी प्रिन्सिपल स्ट्रेस असणार आहेत. तर मॅक्झिमम शिअर स्ट्रेस अँड मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेसेस induced in the pin are tau max is equals to under root sigma b by 2 bracket square plus tau b square. This is the equation P, which is next equation. This comes from the tau max is equal to 1/2 into bracket sigma b plus 4 tau square. Okay. And next sigma max is equals to sigma b by 2 plus under root sigma b by 2 bracket square plus tau b square. This comes from this equation. For the safety of pin, the maximum shear stress and the maximum principal stresses induced in a pin must be less than the allowable shear stress and allowable tensile stress respectively. Okay, means allowable shear stress and allowable tensile stress याच्यापेक्षा आलेला मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस हा कमी असायला पाहिजे तर आपलं डिझाइन सेफ असणार आहे. आउटर डायमीटर ऑफ द फ्लॅंज D2. Next design parameter is the capital D2. The outer diameter of the flange is taken such that the bolt circle is at equidistance from the outer surface of the flange and the outer surface of hub capital D1 is equals to D plus D2 divided by 2. Okay, we can simplify it. D2 is equals to 2D1 minus capital D. The normal industrial practice is to select the coupling dimensions for a given shaft diameter from standard table and check for the stresses induced in various parameter. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे डायमेन्शन घेतले जातात ते स्टँडर्ड टेबलवरून घेतले जातात आणि ते स्ट्रेसेस मधून चेक केले जातात की आलेला इंड्युस्ड स्ट्रेस हा परमिसिबल स्ट्रेस पेक्षा कमी आहे का जास्त आहे. जर कमी असेल तर डिझाइन सेफ आहे, जास्त असेल तर आपल्याला डायमेन्शन मध्ये परत रिमॉडिफिकेशन करण्याची गरज आहे. Let's see one problem on this bushpin type flexible coupling. Design a bushpin type flexible coupling for connecting a motor shaft to a pump shaft for the following service condition. मोटर शाफ्ट हा पंप शाफ्टला कनेक्ट केला आहे. कंडिशन काय काय दिल्यात बघा. पॉवर टू बी ट्रान्समिटेड पॉवर दिलाय 40 किलोवॅट, वॅट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. स्पीड ऑफ द मोटर इज 1000 rpm. एन दिलाय. डायमीटर ऑफ द मोटर शाफ्टचा डायमीटर दिलाय 50 mm. Diameter of the pump shaft दिला आहे 45 mm. The bearing pressure in the rubber bush and allowable shear stress in the pins are to be limited up to 0.45 Newton per mm square. म्हणजे परमिसिबल बेरिंग प्रेशर किती दिला आहे 0.45 Newton per mm square and 25 megapascal respectively. हा काय दिला आहे allowable shear stress दिला आहे 25 megapascal. दिलेले जे पॅरामीटर आहेत ऍज अ गिव्हन म्हणून पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. ओके, या ठिकाणी दोन डायमीटर आहेत. डायमीटर ऑफ द मोटर शाफ्ट DM आणि डायमीटर ऑफ द पंप शाफ्ट DP ऍज अ नोटेशन आपण कन्सिडर केलेलं आहे. लेट्स स्टार्ट टू डिझाइन. फर्स्ट डिझाइन ऑफ शाफ्ट. द मीन टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. पहिल्यांदा टॉर्क ट्रान्समिट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागणार आहे. कॅपिटल T इज इक्वल्स टू P into 60 divided by 2 pi n. From that we will calculate the torque in Newton meter, convert it into Newton mm. As diameter of the motor shaft is given as 50 mm. मोटर शाफ्टचा डायमीटर किती दिला आहे 50 दिला आहे क्वेश्चन मध्येच. हेन्स इन द फ्लेक्सिबल कपलिंग वी शॅल यूज द नंबर ऑफ पिन्स फॉर 6 फॉर 50 mm. म्हणजे 50 mm पर्यंत असेल तर आपण 6 घेऊ शकतोय. डायमीटर ऑफ पिन DB इज इक्वल्स टू फॉर स्टँडर्ड प्रोपोर्शन हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 0.5D डिवाइड बाय √6 10.26 काय आहे नंबर ऑफ पिन्स आहेत 10.20 आला आपल्याला हा पिन डायमीटर. इन ऑर्डर टू अलो द बेरिंग स्ट्रेस इंड्यूस्ड ड्यू टू कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ द रबर बुश द डायमीटर ऑफ पिन DB मे बी टेकन एज 20 mm. लक्षात आलं. म्हणजे जो DB आहे हा DB आपण 10.20 च्या ऐवजी 20 कन्सिडर करणार आहे कारण त्या कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे रबर बुश जे आहेत ते कॉम्प्रेस होणार आहेत बरोबर. त्यातून आपण पॉवर ट्रान्समिट करणार आहे. सेफ डिझाइन साठी आपण 20 कन्सिडर केला आहे असं करू शकतो आपण.
डायमीटर ऑफ एनलार्ज्ड पोर्शन ऑफ पिन स्मॉल d1 हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इम्पेरिकल रिलेशन आहे, स्टँडर्ड प्रोपोर्शन आपल्याला माहित आहे, db + 4 इट कम्स 24 mm. आउटर डायमीटर ऑफ रबर बुश d2, रबर बुशचा आउटर डायमीटर आहे हा d2 कॅल्क्युलेट करायचा आहे. Assume thickness of brass bush 2 mm and thickness of rubber bush 6 mm. d2 is equal to d1 plus 2 into 2 plus 2 into 6, it comes 40 mm. Next, pitch circle diameter of pin, diameter of bolt circle is equals to d1 is equals to d plus d2 plus 2 into 6. डिझाइन प्रोसिजर मध्ये सुद्धा आपण बघितलं आहे. याच्यावरून आपल्याला मिळणार आहे कॅपिटल d1 is 152 mm. Capital D is outer diameter of hub, which is 2 into small d. Length of bush in flange LB, small LB. Bearing load acting on each pin, capital F is equals to PB into D2 into LB. Put the values and get capital F is equals to 18 into LB. Total bearing load on all pins, small n into F. Torque transmitted by coupling, capital T is equals to small n into F into d1 by 2. Put the values in this. Small l is the unknown. Calculate the LB 46.54 mm. F is equals to 18 into LB. Put the value and get F 837.72 Newton. This is the force acting on the pin. Or consider the bearing pressure acting between bush and the flange is capital T is equals to n into PB into D2 into LB into D1 by 2. From this we will calculate the LB. LB is the 46.54 mm. Here also LB comes 46.54 and here also comes 46.54. Stress induced in pins, direct shear stress in coupling halves due to pure torsion. कपलिंगचे जे दोन वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट शियर स्ट्रेस असणार आहे जे प्युअर टॉर्शन मध्ये असणार आहे. शियर स्ट्रेस टाउ बी इज इक्वल्स टू 4f divided by pi into db square. Put the values and tau b is the 2.66 Newton per mm square. Since pin and rubber bush are not rigidly held in the left hand flange, so tangential load at the enlarged exert bending action on pin. Pin वरती bending action असणार आहे. Assume uniform distribution of load. UDL load जो आहे तो आपण assume केला आहे. The pin is subjected to a direct shear stress and bending stress. बरोबर. म्हणजे फोर्स ऑन पिन जो असणार आहे प्रत्येक पिन वरचा फोर्स जो असणार आहे तो किती असणार आहे F इज इक्वल्स टू कॅपिटल T डिवाइड बाय स्मॉल n into d1 by 2. स्मॉल n दिलाय 6 घ्यायचा आहे. व्हॅल्यू पुट करा म्हणजे प्रत्येक पिन वरचा फोर्स जो आहे 837.65 न्यूटन एवढा असणार आहे. बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस इन अ पिन सिग्मा बी. पिन वरचा बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी इज इक्वल टू m by z. m is the bending moment, z is the section modulus for the pin cross section. Put the values and get sigma b is equals to 30.15 Newton per mm square. Principal stresses in pin, maximum shear stress tau max. Put the formula, add the values and get tau max is 15.30 Newton per mm square. Maximum principal stress sigma max is equals to 1/2 into bracket sigma b plus under root sigma b square plus 4 tau square. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपण याच्यात बघितले होते सेकंड चॅप्टर मध्ये, सेकंड युनिट मध्ये बघितले होते. तेच फॉर्म्युले या ठिकाणी आहे असे कॅरी फॉरवर्ड आपण केले आहेत. त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. सिग्मा मॅक्स कम्स 30.38 न्यूटन पर mm square. The maximum principal stress and shear stress are within the limit, hence the design of pin is safe. मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस जे आहेत आणि शियर स्ट्रेस जे आहेत हे दिलेल्या अलाउएबल स्ट्रेस पेक्षा कमी आहेत, त्यामुळे आपलं डिझाइन या ठिकाणी पिनचं सेफ आहे.
Next, design of hub. Outer diameter of hub from standard proportion, capital D is equals to 2D, it is 100 mm. Length of the hub, capital L is equals to 1.5D, it is 75 mm. And small k is the ratio of small d upon capital D, 50 by 100, it is 0.5. The torsional shear stress induced in hub is tau h is equals to 16T divided by pi d cube into bracket 1 minus k raised to 4. Put the values and tau h comes 2.07 and it is less than the permissible shear stress. Hence, hub is safe against the shear failure. Next, design of flange. Thickness of flange TF is equals to 0.5D, it is 25 mm. Thickness of protective flange TP is equals to 0.25D, it comes 12.5 mm. The direct shear stress induced at the function with the hub is tau f is equals to 2T divided by pi d square into TF. Put the values and tau f is equals to 0.97 Newton per mm square. This induced shear stress of flange is less than the permissible shear stress. Hence, flange is safe. Next, design of key. Assume square key. कुठली की घ्यायची आहे क्वेश्चन मध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर की कन्सिडर केलेला आहे. यामध्ये थिकनेस आणि विड्थ की सेम असणार आहे. T is equals to W is equals to D by 4 is equals to 50 by 4. It is a 12.5 mm. Length of the key is L is equals to standard proportion आपल्याला माहित आहे 1.571D or greater than length of the hub. हबच्या लेंथ पेक्षा जास्त घेऊ शकताय किंवा आहे एवढं घेऊ शकताय. It comes nearly 79 mm length of the key. Failure of key in shearing. Key चं फेल्युअर दोन मध्ये होतं, एक शेअरिंग मध्ये आणि क्रशिंग मध्ये. पहिल्यांदा शेअरिंग मध्ये की डिझाईनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे शियर मधला, कॅपिटल T is equals to L into W into tau into D by 2. Put the values, get capital T induced is 15.47 Newton per mm square and this induced stress is less than the allowable stress. Allowable stress was a 25 Newton per mm square. Hence, design is safe in shearing. Failure of key in crushing. आता क्रशिंग मध्ये बघायचं आहे. क्रशिंग मध्ये आपल्याला माहिती आहे स्क्वेअर केला सिग्मा क्रशिंग इज इक्वल्स टू ट्वाइस shearing, twice shear stress means sigma c is equals to 25 into 2. 25 is the shear stress, it is a 50 Newton per mm square. We know that capital T is equals to L into T by 2 into sigma c into D by 2. Put the values and get sigma c, which is 30.94 Newton per mm square. This induced crushing stress is less than the allowable crushing stress and allowable crushing stress is a 50 Newton per mm square. Hence, design of key in crushing also safe. हे एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हे प्रॉब्लेम्स सोडवत असताना ही एक प्रोसिजर आपण फॉलो केली आहे आणि कुठल्याही टाईपचे प्रॉब्लेम सोडवत असताना डिझाईन मध्ये जी आपली डिझाईन प्रोसिजर आहे ती ॲज इट इज फॉलो करायची आहे. फक्त डायमेन्शन्स या ठिकाणी चेंज होतात, प्रोसिजर कुठेही बदलत नाहीये. डिझाईन प्रोसिजर फक्त जर फॉलो केला तर आपल्याला इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह जातात. डिझाईन प्रोसिजर ही आपल्याला फक्त लक्षात ठेवावी लागते. ओके, थँक्यू.